नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. कात्रप येथे सध्या आपण आहोत आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महिलांना या ठिकाणी अत्यंत अल्पदरामध्ये आरीवर्कचं प्रशिक्षण दिलं जातं. नवीन प्रशिक्षण क्लासचं आजपासून उद्घाटन होतंय, सुरुवात होते आणि महत्वाचं म्हणजे ज्या ज्या महिलांनी इथे प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यांनाही प्रमाणपत्र जे आहे त्या ठिकाणी देण्यात येते. आणि महत्वाचं म्हणजे या सुंदर अशा कार्यक्रमाला आपण बघू शकतो जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या महिला सक्षमीकरण प्रमुख भिवंडी लोकसभा अध्यक्ष मोनिकाताई पानवे सांबरे ज्या आहेत त्या उपस्थित राहिलेल्या आहेत आणि कशा प्रकारे महिलांनी या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्यांनी स्वतः रेखाटलेले संपूर्ण आरी वर्क असेल त्यांच्या कामाची पाहणी कशा प्रकारे त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन देण्यात आलेलं आहे आणि कशा प्रकारे बदलापूरमधल्या या महिलांनी या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेलं आहे संपूर्ण याचा आढावा जो आहे ते मोनिकाताई पानवे यांच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात येतोय. आणि सर्व महिलांना या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रोत्साहन देत त्यांच्या कामाचं कौतुक या ठिकाणी मोनिकाताई पानवे सांबरे यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि बदलापूर शहरातील महिलांना आपण पाहू शकतो जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आरीवरचं प्रशिक्षण असेल, शिलाई मशीनचं प्रशिक्षण असेल, असे विविध प्रशिक्षण जे आहे ते अगदी माफक दरामध्ये जे आहे ते दिलं जातं. सध्या आपण कात्रप परिसरामध्ये आहोत आणि कात्रप शाळेच्या अगदी पुढेच असणाऱ्या या मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर येथे अगदी अल्प दरामध्ये जे आहे ते हे प्रशिक्षण देण्यात येतं आणि महिलांनी येथे जे जे शिकलेले आहेत ते संपूर्ण काम जे आहे ते मोनिकाताई पानवे यांना ते दाखवताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि खूप सुंदर असा उपक्रम जो आहे तो महिला सक्षमीकरणासाठी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून जे आहे ते राबविण्यात येत असतो. आणि आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात महिलांचाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे ते या संपूर्ण प्रशिक्षण वर्गाला आपल्याला मिळालेला पाहायला मिळाला. मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि इथे जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. आणि आपण बघू शकतो हे प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर आज या सर्व महिलांची भेट घेण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या महिला सक्षमीकरण प्रमुख मोनिकाताई पानवे सांबरे या पोहोचलेल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या सर्व महिलांचं कौतुक करण्यात येत आहे. त्यांना प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि एक नवीन प्रशिक्षण केंद्र आजपासून सुरू होणार आणि या महिलांमध्ये एक आनंद उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशिक्षणांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना शिकविण्यात आलेलं आणि कात्रपमध्ये संपूर्ण हे प्रशिक्षण वर्ग जे आहे ते सुरू होते. आणि आता आपण बघू शकतो या महिलांच्या माध्यमातून या ठिकाणी बघू शकतो त्यांचं कौतुक या ठिकाणी करण्यात येतं. सुंदर सुंदर आरीवर्क या ठिकाणी या सर्व महिलांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. आणि आज आपण बघू शकतो या सर्व महिलांच्या या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी जिजाऊ संस्थेच्या भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिकाताई पानवे सांबरे ज्या आहेत त्या पोहोचलेल्या आहेत. त्यांच्या माध्यमातूनही या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सर्व महिलांचं कौतुक करण्यात येतं आणि या सर्व महिलांनी या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आजपासून नवीन प्रशिक्षण वर्ग जे आहे ते बदलापूरमध्ये सुरू झालेले आहे. आणि या सर्व महिला या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जे ते या ठिकाणी शिकलेले आहेत जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून त्यांना जे प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे ते सर्व जिजाऊ संस्थेच्या भिवंडी लोकसभा अध्यक्ष मोनिकाताई पानवे सांबरे यांना दाखवताना आपल्याला पाहायला मिळतात. ताई, कसा आनंद होतोय इतके महिने तुम्ही ते शिकलेला आहात आणि आज खरं तर ताईंना संपूर्ण तुम्ही जे जे शिकले ते दाखवत आहेत, काय सांगाल? आम्हाला खूप छान प्रकारे शिकवलं गेलं टीचरांनी. म्हणजे असं पर्सनली आम्हाला एक एक गोष्ट परत परत ज्यांना कळलं नाही त्यांना परत परत सांगून आणि रिव्हिजनला पण प्रॉपर वेळ दिला आम्हाला आणि प्रत्येक गोष्टीचं डीप नॉलेज देऊन आम्हाला चांगलं प्रशिक्षण दिलं आणि त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. कसा आनंद होतोय इतके महिने काय काय शिकलात, काय सांगाल? छान शिकवलं त्यांनी आणि काय समजलं तरी पण शिकवलं त्यांनी काय काय शिकलात तुम्ही जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून? आम्ही खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला दिदीने शिकवलेलं आहे. आरीवर्कचा क्लास केला, आम्ही नथ मेकिंगचा क्लास केला. खूप अल्प दरामध्ये आम्हाला जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थांनी खूप छान प्रोत्साहन दिलं. याच्यापुढे आम्हाला नवीन नवीन उपक्रम दाखवा, आम्ही नक्की सहभाग घेऊ. काय सांगाल, कसा आनंद होतोय, काय काय प्रशिक्षण तुम्ही मिळालं? खूपच छान प्रकारे आम्हाला नथ मेकिंग आणि आरीवर्क शिकवलंय मॅडमनी, रोहिणी मॅडम आणि मोहिनी मॅडमनी. थँक्यू सांबरे साहेब आम्हाला संधी दिल्याबद्दल. आणि लहान मुलं असून आम्ही करू शकलो दुपारच्या टाइममध्ये, त्याच्यामध्ये धन्यवाद सगळ्यांचे. नक्कीच आपण बघितलं या सर्व महिलांचं कौतुक या ठिकाणी जिजाऊ संस्थेच्या भिवंडी लोकसभा अध्यक्ष मोनिकाताई पानवे सांबरे यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतं. हा स्पीड
ज्यांनी उपलब्ध करून दिला त्यांचं नाव जर घेतलं नाही तर हा कार्यक्रम अपूर्ण वाटेल. त्या म्हणजे सारिका मिसाळ मॅडम. त्यांनी ही योजना आमच्यापर्यंत पोहोचवली आणि त्यामुळे एवढ्या सगळ्या महिला इथं सहभाग झाल्या. आणि आम्ही जे आज आरीवर्कचं काम कंप्लीट केलं आहे त्या म्हणजे मोहिनी मॅडम आणि रोहिणी मॅडम यांनी आम्हाला व्यवस्थित, आम्ही मेसेज केला असेल तर त्याचा रिप्लाय दिला असेल, आम्हाला वेळ दिला असेल, त्यांनी खूप छान आम्हाला सपोर्ट केला. आणि आम्ही आज प्राऊडने सांगू शकतो की आम्ही काहीतरी आहोत. आम्ही एज्युकेशन घेऊन कमी समजत होतो पण आज आरीवर्क करून खूप आम्हाला छान वाटतंय. आणि मोनिका मॅडम आणि निलेश तांबरे सर यांचे खूप खूप आभार की त्यांनी ही योजना, जिजाऊ ही योजना आणली आणि आमच्यापर्यंत पोहोचवली. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. या कार्यक्रमाची शोभा मोनिका मॅडमांनी वाढवली त्याबद्दल त्यांचे खूप मनापासून धन्यवाद. काही आज बदलापूरमध्ये आलेला आहात, सर्व महिलांच्या माध्यमातून आपलं कौतुक होते. त्यांना एक शिकण्याची संधी आपल्या माध्यमातून मिळालेली आहे, जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून मिळालेली आहे. काय सांगा? नक्की जिजाऊ सांबरे साहेब नेहमीच सांगत असतात का जिजाऊ माझी का त्यांची खाजगी प्रॉपर्टी नाही, ही सगळ्यांची, सर्वसामान्यांची आहे. आणि आज तुम्हाला इथे तायांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून समजलंच असेल का जिजाऊ ही सर्वांसाठी आहे. आनंद तर मी रोजच महिलांमध्ये असते. म्हणजे इथे येण्यापूर्वी मी मुरबाडला शिलाई मशीनचं वाटप करून आले. तर एक वेगळा आनंद असतो का आपल्या नुसत्या येण्याने कुणाला एवढा आनंद होतो किंवा एका जिजाऊचं काम तर खूप आहे, म्हणजे सांगता येणार नाही का, 2 शब्दात मांडता येणार नाही एवढं जिजाऊचं सांबरे साहेबांचं काम आहे. पण माणसांना उभं करणं, आज याच्यातनं 4 ताया रोजगारासाठी उभ्या राहत आहेत. म्हणजे ताई सहज सांगते का ताई मला ऑर्डर येत आहेत, मी भरायला लागल्यापासून मला आरीवर्कच्या ऑर्डर येत आहेत. म्हणजे आरीवर्कचा एक ब्लाऊज भरायला कमीत कमी 2000 रुपये असतात. तर ती ताई ते कमावते, म्हणजे आपण माणसं उभी करतोय जिजाऊतून. तर एक आनंद त्याचा वेगळाच आहे, तो शब्दात न मांडता येण्यासारखा आहे. नक्कीच आपण पाहिलं की महिला सक्षमीकरणासाठी कायम जिजाऊ संस्था ज्या इथे काम करत असते आणि ज्या ज्या महिलांनी इथे प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यांच्या माध्यमातून त्यांनी आजवर केलेलं काम ते जे इथे शिकलेलं आहेत ते मोनिकाताई पानवे यांना दाखवताना पाहायला मिळतात. सोबतच आजपासून आपण जर पाहिलं तर एक नवीन बॅच देखील या ठिकाणी सुरू होते आणि त्यांनाही या ठिकाणी जे आहे ते प्रशिक्षण दिलं जाणार आहे. कात्र परिसरामध्ये सध्या आपण आहोत आणि मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो महिलांचा सहभाग या उपक्रमांना मिळताना आपल्याला पाहायला मिळतं. अनेक महिलांची इच्छा असते की आपणही या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावा आणि जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून खरं तर हा संपूर्ण सोहळा कायमच आयोजित केला जातो. आणि महत्वाचं म्हणजे महिलांच्या कलागुणांना वाव मिळावे आणि महिला रोजगारासाठी, महिला सक्षमीकरणासाठी ही जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली योजना आपल्याला पाहायला मिळते. आणि महिलांना आपण जर पाहिलं तर या ठिकाणी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात महिलांना या ठिकाणी प्रशिक्षण जे आहे ते देण्यात आलेलं आहे. काही महिला आहेत त्यांना संवाद साधले. काही काय सांगा प्रशिक्षण मिळालं? आम्हाला प्रशिक्षण खूप छान मिळालं. आमच्या ज्या रोहिणी मॅडम आहेत त्यांनी म्हणजे इतक्या सुंदर पद्धतीने आणि इतक्या समजूतदार पद्धतीने आम्हाला शिकवलं ना, म्हणजे आम्हाला काही त्याचं माहिती नव्हतं तरी सुद्धा खूप छान त्यांनी आम्हाला शिकवलं. त्यांना पण धन्यवाद आणि मोनिका ताईंना सर्वांना धन्यवाद. नक्कीच अनेक महिलांची इच्छा असते की त्यांनी आरीवर्क शिकावं, नथ मेकिंग शिकावी, शिलाई मशीन शिकावी, परंतु हे कार्य जे आहे ते जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून पूर्ण होतं. हे स्वप्न जे आहे ते महिलांचं अगदी माफक दरात, परवडणाऱ्या दरामध्ये जे आहे ते या ठिकाणी महिलांना प्रशिक्षण दिलं जातं. आणि आजपासून जी नवीन बॅच कात्र परिसरामध्ये सुरू होते त्याही महिलांसोबत फोटो टिपताना आपल्याला जिजाऊ संस्थेच्या महिला सक्षमीकरण प्रमुख मोनिकाताई पानवे सांबरे पाहायला मिळतात. आणि सर्व महिलांचं कौतुक या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती आपल्याला कात्र परिसरामध्ये सुरू असणाऱ्या या अल्प दरामध्ये आरीवर्क प्रशिक्षण शिबिराला जे आहे ते महिलांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि महिला सक्षमीकरणासाठी जिजाऊ संस्थेचं काम जे आहे ते कोकणाच्या 5ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. ठाणे असेल, सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, या संपूर्ण कोकणाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जिजाऊ संस्थेचं काम चालतं. मोफत आरोग्याच्या क्षेत्रामध्ये जिजाऊ संस्थेचं काम अभूतपूर्व आहे. 3 मोफत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जिजाऊ संस्थेचं आहे. बदलापूरमध्येही अगदी माफक दरामध्ये त्यांची रुग्णवाहिका, सोबतच आरोग्य केंद्र देखील त्यांचं जुन्या नगरपालिकेच्या समोर आहे. आणि अगदी माफक दरामध्ये सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा 500 रुपयांमध्ये सोनोग्राफी जी आहे ती बदलापूर शहरामध्ये जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून दिली जाते. परवडणाऱ्या दरामध्ये लोकांना ही सेवा जी आहे ती दिली जाते. आणि आज आपण बघू शकतो जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन या महिलांनी आपण बघू शकतो या ठिकाणी आरी वर्कचं, नथ मेकिंग वर्कचं कोर्स जो आहे तो पूर्ण केलेला आहे. आणि या सर्व महिलांचं, तायांचं स्वागत या ठिकाणी मोनिकाताई पानवे यांच्या माध्यमातून करण्यात आलं. त्यांना कौतुकाची थाप त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आणि जिजाऊ संस्थेच्या याच प्रशिक्षण केंद्रामध्ये कात्रपच्या त्यांनी
प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि आज त्यांना जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून प्रमाणपत्रांचं वाटपही करण्यात आलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे महिलांना रोजगार मिळावा, महिला सक्षमीकरणासाठी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून हा अभूतपूर्व प्रयोग जो आहे तो बदलापूर शहरामध्ये केला जातोय आणि बदलापूर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी अशाच प्रकारे प्रशिक्षण जे आहे ते दिलं जातं. आणि आता आपण बघू शकतो महिलांनीही या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद महिलांचाही या प्रशिक्षणाच्या शिबिरामध्ये पाहायला मिळाला. सज्जन जमदारे आपल्यासोबत जोडलेले आहेत, जिजाऊ संस्थेचे ते समन्वयक आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, खरं तर आपल्या माध्यमातून जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरणासाठी एक अभूतपूर्व हा संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं. आज महिलांना प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलेलं आहे. नवीन बॅचची सुरुवात होते, काय सांगायला एकंदरीत? जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था संस्थापक आदरणीय निलेशजी भगवान सांबरे साहेब, भिवंडी लोकसभा प्रमुख आदरणीय मोनिकाताई पानवे यांच्या माध्यमातून या संपूर्ण कोकणात महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून अनेक महिला भगिनींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम हे सातत्याने राबवले जातात. आपण बघितलं असेल आता इथे थोड्या वेळापूर्वी एक आरीवर्क क्लासचं उद्घाटन देखील याच ठिकाणी झालं, किंवा जे आधी क्लासेस चालू होते मग ते आरीवर्क असेल, नथ मेकिंग असेल, याचे प्रमाणपत्र देखील वाटप करण्यात आले. आणि तुम्ही प्रत्यक्षात बघितलं असेल प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर काय आनंद होता की जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून प्रथमच बदलापूरमध्ये असे क्लासेस चालू केले आणि या क्लासेसच्या माध्यमातून अनेक भगिनी या स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या आज आम्ही इथं बघतोय. कारण की अनेक भगिनींना त्यांच्या ज्या बनवलेल्या काही साहित्य असेल या साहित्याच्या माध्यमातून चांगल्या ऑर्डर देखील मिळायला लागल्यात. म्हणजे 2 पैसे कमवण्याची एक चांगली संधी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून, आदरणीय सांबरे साहेबांच्या माध्यमातून, आदरणीय मोनिकाताईंच्या माध्यमातून या आपल्या बदलापूरमधील महिलांना झालेली. आज नुकताच इथं आरीवर्क क्लासचं उद्घाटन झालंय. 50हून अधिक महिला इथं आता रोज या क्लासेससाठी असतील. पुढे अजून जाऊन आज मोनिकाताईंच्या शुभ हस्ते अजून 2 क्लासेसचं उद्घाटन आपल्या या बदलापूर शहरात होणार आहे. सर, जर महिलांना आपल्यासोबत जोडायचं असेल तर कशा प्रकारे जोडू शकतात? सर, आपण मागे देखील महिलांना कॉन्टॅक्ट केला होता की जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचं जनसंपर्क कार्यालय आपल्या जुन्या नगरपालिका म्हणजे दुबे हॉस्पिटलच्या अगदी समोर आपल्या जिजाऊ संस्थेचं कार्यालय आहे. ते सकाळी 9:30 वाजेपासून तर रात्री 9 वाजेपर्यंत चालू असतं. तिथे जाऊन कोणतीही इन्फॉर्मेशन या बदलापूरच्या आपल्या भगिनींसाठी चालू असेल. सर, अभूतपूर्व सोहळा आहे. जिजाऊ संस्थेचं काम जे आहे ते कोकणाच्या 5ही जिल्ह्यात पोहोचलेलं आहे. मोनिकाताई पानवे या ठिकाणी आल्या, त्यांनी सर्व महिलांचं कौतुक केलेलं आहे, काय सांगा? आज मला खरोखर आनंद होतो. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आदरणीय निलेशजी भगवान सांबरे साहेब आणि त्यांची बहीण मोनिकाताई पानवे आज त्यांच्या माध्यमातून आज ह्या बदलापूर परिसरात पूर्ण म्हणजे ग्रामीण भागात असेल, शहरी भागात असेल, पार्लर कोर्स असेल, टेलरिंग कोर्स असेल, आरीवर्क असेल किंवा नथ मेकिंग असेल, हे सर्व कोर्सेस मोफतमध्ये चालू आहेत. आणि एवढा चांगला रिस्पॉन्स महिलांचा मिळत आहे का बदलापूर शहरात आजपर्यंत 8 ते 9 ठिकाणी आरीवर्क कोर्सेस म्हणजे 2 ते 3 हजार महिलांनी हे कोर्सेस पूर्ण करून आज त्या महिलांना ऑर्डर सुद्धा मिळत आहेत. म्हणजे ही आनंदाची गोष्ट आहे की ती स्वतःच्या पायावर उभे राहून आज आर्थिक हातभार लावत आहेत आपल्या घराला. आणि महिलांचा आनंद इथे खूप दिसत आहे. त्या म्हणजे महिलांनी स्वतः एक व्यक्त केलेला आहे का हे बनवताना आम्हाला आनंद झाला आणि तसेच आता आम्हाला चालूमध्येच आम्हाला ऑर्डर पण मिळत आहेत. खूप छान वाटते. सर, काय सांगाल? खूप सुंदर असा सोहळा आहे. जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून बदलापूर शहरामध्ये विविध ठिकाणी हे उपक्रम राबवले जातात, काय एकंदरीत या उपक्रमाने? नक्कीच निलेश भगवान सांबरे साहेब यांच्या माध्यमातून आज बदलापूरमध्ये अनेक उपक्रम चालू आहेत. तसं बघायला गेलं आरीवर्क, शिलाई मशीन क्लास, मेकअप कोर्स वगैरे हे सगळे अनेक म्हणजे याच्या व्यतिरिक्त अजून खूप सारे कोर्स चालू आहेत आपल्या बदलापूरमध्ये. तर माझं एवढंच सांगणं आहे की सगळ्या बदलापूरमधल्या जनतेने या गोष्टीचा लाभ घ्यावा. सर, सुंदर असा सोहळा या ठिकाणी झालेला आहे. महिलांना या ठिकाणी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलेलं आहे. वेगवेगळे उपक्रम महिलांसाठी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून बदलापूर शहरात आणि ग्रामीण भागात राबवले जातात, काय सांगा? जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश भगवान सांबरे तसेच शिवसेना उपनेते निलेशजी सांबरे साहेब आणि मोनिकाताई यांच्या माध्यमातून 5ही जिल्ह्यांच्यात कामं चालू आहेत. ग्रामीण असो या शहरी भाग असो, कुठेही भेदभाव नव्हता. माझ्या शहरातला असो किंवा ग्रामीणचा प्रत्येक विद्यार्थ्यापासून तर वयोवृद्धापर्यंत हॉस्टेलची देखील सुविधा केली आहे. आता बदलापूरमध्ये बघायला गेले तर आरीवर्क असो, शिलाई मशीन असो किंवा मेकअपचा एक कोर्स असो, अनेक सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत जेणेकरून महिलांना स्वतःच्या पायावरती सक्षमपणे उभे राहता आलं पाहिजे. सांबरे साहेबांनी बदलापूरमध्ये एक छोटंसं क्लिनिक देखील ओपन केलेलं आहे. असं एकही पुढाऱ्याला असं सुचत नाही की समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे.
गेली 17 वर्ष सांबरे साहेब समाजासाठी काम करत आहेत. तसंच अल्पदरात देखील त्यांनी सोनोग्राफी सेंटर देखील उपलब्ध केलं आहे. आपली येथील महिला ही सक्षम झाली पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. ही जी तळमळ जर असेल ती एकमेव व्यक्ती म्हणजे सांबरे साहेब. सांबरे साहेब आहे जणू काही समाजासाठी एक दैवत आहेत, जेणेकरून समाजातली प्रगती झाली पाहिजे आणि आपली प्रगती झाल्यास देशाची पातळी देखील चांगल्या प्रकारे सुशिक्षित आणि रोजगार निर्माण करेल अशा पद्धतीचं सांबरे साहेबांचं काम चालू आहे. आणि आता बदलापूरमध्ये बरेच ठिकाणी कोर्स झालेले आहेत. हजारो महिला यामध्ये शिक्षण देखील घेतले आहे. आता तसं बघायला गेलं चिंतामणी चौकात देखील आता प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. तसेच सोनेली देखील गावात या ठिकाणी प्रमाणपत्र वाटप करण्यात येते. सांबरे साहेबांचं काम हे समाजासाठी खूप मोलाचं आहे आणि यापुढे देखील अशाच प्रकारे कार्यक्रम राबवण्यात येतील. नक्कीच आपण पाहिलं महिलांना या ठिकाणी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात येते. सोबतच नवीन बॅचची आजपासून सुरुवात झालेली आहे आणि महिला सक्षमीकरणासाठी अभूतपूर्व असा हा उपक्रम जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा निलेश सांबरे सरांचा आपल्याला पाहायला मिळेल. प्रशिक्षक आपल्यासोबत जोडले, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. मॅडम, काय सांगाल? खरं तर महिलांनी इतके दिवस या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं, आज त्यांच्या कलागुणांना एक कौतुकाची थाप आपल्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि नवीन बॅच आजपासून सुरू झाले, त्याविषयी काय सांगाल? नमस्कार, मी रोहिणी फराड. मी आरीवर्क आणि नथमेकिंगचे क्लासेस घेते. कात्रपमध्ये आपण हा क्लास घेतला येते तर महिलांचा प्रतिसाद खूप सुंदर भेटला आणि मला शिकवतानाही खूप छान वाटलं इथे. आणि तुम्ही बघू शकता इथे त्यांनी ब्लाऊजही वर्क करून घेऊन आले आहेत. दाखवल्यानंतर खूप आनंद होईल आणि एक शिक्षक म्हणून मलाही खूप आनंद झाला की मी त्यांना शिकवण्यामध्ये सक्षम राहिली आहे म्हणून. आणि असं नाहीये की महिला सक्षम होती या क्लासद्वारे, एक शिक्षक म्हणून मीही खूप चांगलं म्हणजे करू शकले यामध्ये. आणि धन्यवाद निलेश सांबरे सर यांचं की त्यांनी आम्हाला हे चान्स दिले याच्यामध्ये. थँक्यू सो मच. मॅडम, इतके दिवस आपण सगळ्यांना शिकवलं आणि आता आपण जर पाहिलं तर त्यांचं कौतुक करण्यात आलेलं आहे, प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलेलं आहे. काय सांगाल? आणि नवीन बॅच आजपासून सुरू झाले, त्याविषयी काय? नमस्कार, माझं नाव मोहिनी जाधव. छान, मला महिलांचं म्हणजे आधी सुरुवातीला त्यांना फार सुई पकडता येत नाही, पण आपण शेवटच्या दिवशी बघू शकता की त्यांनी एवढं छान वर्क वगैरे करून आणलंय. तर चांगलं वाटतंय बघून. मी काहीतरी शिकवलंय, त्याच्यातून काहीतरी महिला करतायत आणि त्यांचा रोजगारही चालू झालाय. तर त्याच्यामुळे मोनिकाताई आणि सांबरे साहेबांचं धन्यवाद. नवीन बॅच आजपासून चालू झाली. आपली नवीन बॅचचं उद्घाटन झालं आज, तर ते उद्यापासून स्टार्ट होते. उद्यापासून आम्ही आहोत शिकवायला. नक्कीच आपण पाहिलं कात्रप शाळेच्या पुढेच असणाऱ्या या पटांगणामध्ये आपण बघू शकतो हे प्रशिक्षण या ठिकाणी महिलांना दिलं जाते. आजपासून नवीन बॅच सुरू झालेली आहे आणि जी जुनी बॅच आहे त्या महिलांना आज प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलेलं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये आपण नंबर देणार आहोत सज्जन गंभीरे यांचा, आपण त्यांच्याशी संपर्क साधून या क्लास सोबत जोडू शकतात. बदलापूर शहरातली अशी प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.